नमस्कार. आज आपण सिव्हिल प्रोसिजर कोड 1908 मेन प्रॉफिट हा टॉपिक बघणार आहोत. सगळ्यात पहिले आपण याचं प्रोनाऊन्सिएशन समजून घेऊया. काही जण याला मेसने प्रॉफिट म्हणतात, तर काही मेन्स प्रॉफिट म्हणतात. बट द रिअल प्रोनाऊन्सिएशन इज मेन प्रॉफिट. सेक्शन 212 ऑफ CPCमध्ये मेन प्रॉफिटची डेफिनेशन दिली, ती आपण वाचूया. ही डेफिनेशन जर तुम्ही समजून घेतली तर मेन प्रॉफिट म्हणजे काय हे आपल्याला लगेचच कळेल. ॲज पर सेक्शन 212 मेन प्रॉफिटची डेफिनेशन काय ती मी पहिले वाचते. मेन प्रॉफिट ऑफ प्रॉपर्टी मीन्स दोज प्रॉफिट विच द पर्सन इन wrongful possession of such property actually receive or might with ordinary diligence have received thereon, together with interest of such profits, but shall not include profit due to improvements made by the person in wrongful possession. आता ही डेफिनेशन मी तुम्हाला बायफर्केट करून सांगते. सेक्शन 212 मेन प्रॉफिट ऑफ प्रॉपर्टी. मेन प्रॉफिट ऑफ प्रॉपर्टी means those profit which the person in wrongful possession. इथपर्यंत थांबा. मेन प्रॉफिट ऑफ प्रॉपर्टी मीन्स दोज प्रॉफिट विच द पर्सन इन रॉंगफुल पोझेशन. म्हणजेच असा प्रॉफिट, मेन प्रॉफिट म्हणजे असा प्रॉफिट की जो रॉंगफुल पोझेशन असलेल्या व्यक्तीने मिळवलेला प्रॉफिट. म्हणजे जो पोझेशनमध्ये आहे पण कसं आहे, रॉंगफुली आहे आणि तो त्या जागेवर प्रॉफिट मिळवतो आहे, परंतु रॉंगफुल पोझिशनमध्ये आहे परंतु तरीही तो प्रॉफिट मिळवतो आहे. म्हणजे मी एक उदाहरण देते तुम्हाला. बघूया आपण एक्झाम्पल. बघा, ए इज द प्लेंटिफ, बी इज द डिफेंडंट. ए आणि बी आहे. ए प्लेंटिफ आहे आणि बी डिफेंडंट. ए प्लेंटिफ आहे म्हणजेच एने बीवर काय केलेलं आहे, सूट फाईल केलेला आहे. प्रॉपर्टी एची होती परंतु ती बीच्या ताब्यात होती आणि एच्या फेवरमध्ये डिक्रीज आली, म्हणजेच काय, ए जिंकला. ए इज द प्लेंटिफ, बी इज द डिफेंडंट. प्रॉपर्टी एची होती, ती बीच्या ताब्यात होती आणि एच्या फेवरमध्ये डिक्री झाली. तर डिक्री कधी झाली, 1 जानेवारी 2020ला समजा डिक्री झाली. 1 जानेवारी 2020ला डिक्री झाली. म्हणजेच आता डिक्री झाली म्हणजे बीने एला पोझेशन द्यायला हवे की नाही, परंतु बीने 1 जानेवारी 20ला डिक्री झाल्यानंतर बीने एला पोझेशन दिलेलं नाही आहे. बीने जागेचा ताबा डिक्री झाल्यावर एला दिलेला नाही आहे आणि आजची डेट आहे 5 मे 2020. बघा हां, 1 जानेवारी 2020ला डिक्री झाली आहे म्हणजे म्हणजेच बीने एला पोझेशन द्यायला हवे. आज 5 मे आलेली आहे, 5 मे 2020 आहे म्हणजे डिक्री झाली 1 जानेवारी 2020 आणि आजचा दिवस आहे 5 मे 2020. म्हणजे एवढे 5 महिने झालेत, अजूनही पोझेशन कोणाच्या ताब्यात आहे, बीकडेच आहे. म्हणजेच ते पोझेशन काय झालं, रॉंगफुल पोझेशन. मग तर सगळ्यात पहिले रॉंगफुल पोझेशन समजून घ्या. बघा, पुन्हा आपण डेफिनेशन वाचूया. मेन प्रॉफिट ऑफ प्रॉपर्टी मीन्स दोज प्रॉफिट विच द पर्सन इन रॉंगफुल पोझेशन. मग आता रॉंगफुल पोझेशनमध्ये कोण आहे, बी आहे. रॉंगफुल पोझेशनमध्ये का आहे, कारण की डिक्री होऊनसुद्धा तो एला पोझेशन देत नाही आहे म्हणून तो रॉंगफुल पोझेशनमध्ये आहे. पण तरीसुद्धा डिक्री झाल्यानंतर 5 महिने तो त्या जागेवरचा ताबा त्याने घेतले, तिथे राहतो आहे. म्हणजे बीकडे सगळ्या जागेचा ताबा आहे आणि त्यामुळे बी हा प्रॉफिट घेतो आहे. त्यामुळे बी काय करतो आहे, रॉंगफुल पोझिशनमध्ये असलेली व्यक्ती आणि ती प्रॉफिट घेतो आहे. म्हणून ए काय करणार, त्याच्यावर दावा फाईल करणार. कशासाठी, फॉर प्रॉफिट्स आहे, फॉर मेन प्रॉफिट. बघा, पुन्हा एकदा वाचते मी. मेन प्रॉफिट ऑफ प्रॉपर्टी मीन्स दोज प्रॉफिट विच द पर्सन इन wrongful possession of such property actually receive म्हणजे काय म्हणायचं आहे, म्हणजे समजा आता मी तुम्हाला इथे अजून एक उदाहरण देते.
एखाद्याचं शेत आहे आणि तिथे आलेलं पीक, म्हणजे आता त्याला सांगितलेलं आहे जागेचा ताबा द्यायला, तरीसुद्धा त्याने जागेचा ताबा दिला नाही आहे. तो त्या जमिनीवर पीक काढतच आहे आणि ते जे काही ॲक्च्युअल प्रॉफिट आहे, ते जे प्रॉफिट आहे त्याला ॲक्च्युअल प्रॉफिट म्हणता येईल. किंवा एखादा शॉप असेल आणि तिथेसुद्धा तो व्यक्ती रॉंगफुल पोझिशनमध्ये आहे, डिग्री होऊनसुद्धा त्याने शॉप खाली केलेलं नाही आहे, परंतु तो त्या शॉपमधून प्रॉफिट मिळवत आहे, म्हणजे जो ॲक्च्युअल प्रॉफिट तो रिसीव करत आहे, त्याला म्हणायचं ॲक्च्युअल प्रॉफिट. किंवा माझी एखादी जमीन आहे आणि त्या जमिनीवर दुसऱ्या व्यक्तीने कब्जा केले आणि त्या जागेचा उपयोग त्याने कशासाठीही केला नाही. ती जागा फक्त स्वतःची गाडी ठेवायचा तो त्यासाठीच करायचा. आणि अशा वेळी मी कोर्टात त्या जागेसाठी जेव्हा सूट फाईल करते, त्यावेळी मी कोर्टात मेन प्रॉफिटची मागणी करते. कारण मी जर मला त्या जागेचा ताबा मिळाला असता तर मी त्या जागेचा उपयोग प्रॉफिट मिळवण्यासाठी केला असता, शेती केली असती किंवा दुसरे काही केले असते की ज्यामुळे मला प्रॉफिट होईल. परंतु ह्याने जागा घेतलेली आहे स्वतःच्या ताब्यात, डिग्री होऊन तो मला जागाही देत नाही आहे आणि तो त्या जागेवर प्रॉफिट मिळवतच नाही आहे आणि माझा त्यामुळे काय होतं आहे, लॉस होतं आहे. पण मी जर त्या जागेचा ताबा घेतला असता तर मी प्रॉफिट मिळवला असता. म्हणून मग मी काय करणार, कॉम्पेन्सेशन मागणार. पण मी कॉम्पेन्सेशन हा जो प्रॉफिट मी मागणार आहे तो मी विथ इंटरेस्ट मागणार. टुगेदर विथ इंटरेस्ट तो त्याला द्यावा लागणार. पण हा इंटरेस्ट देणं ही कोर्टाची डिस्क्रिशनरी पॉवर आहे. इट इज अ डिस्क्रिशनरी पॉवर ऑफ द कोर्ट. आणि तो इंटरेस्ट 6%पेक्षासुद्धा जास्त नसावा. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं का? पुन्हा एकदा मी सांगते. मेन प्रॉफिट ऑफ प्रॉपर्टी मीन्स द प्रॉफिट्स विच द पर्सन इन रॉंगफुल पोझिशन. रॉंगफुल पोझिशन म्हणजे कुठली व्यक्ती हे तुम्हाला समजलं असेल. मेन प्रॉफिट ऑफ प्रॉपर्टी मीन्स दोज प्रॉफिट विच द पर्सन इन रॉंगफुल पोझिशन ऑफ सच प्रॉपर्टी ॲक्च्युली रिसीव. म्हणजे कुठला प्रॉफिट तो मिळवतो आहे तो. और माइट विथ ऑर्डिनरी डिलिजन्स हॅव रिसीव देअर फ्रॉम, आणि मिळवत आहे, टुगेदर विथ इंटरेस्ट ऑन सच प्रॉफिट्स. इथपर्यंत तर आपल्याला कळालेलं आहे. आता आपण विथ इंटरेस्ट मेन प्रॉफिट मागणार कोर्टाकडे. पण हे कोर्टावर डिपेंड्स आहे. इट इज द डिस्क्रिशनरी पॉवर ऑफ द कोर्ट. तुम्ही प्रॉफिट मागताना जो इंटरेस्ट मागणार इट शॅल नॉट इन्क्लूड प्रॉफिट, म्हणजे त्याच्यामध्ये हा प्रॉफिट येणार नाही. इट शॅल नॉट इन्क्लूड प्रॉफिट्स ड्यू टू इम्प्रूव्हमेंट मेड बाय द पर्सन इन रॉंगफुल पोझिशन. हे रॉंगफुल पोझिशनमध्ये असलेल्या पर्सननी जे काही इम्प्रूव्हमेंट्स केले ते येणार नाही त्याच्यामध्ये. म्हणजे ते तुम्ही मागू शकत नाही. म्हणजे समजा बघा, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. समजा रॉंगफुल पोझिशन असलेली व्यक्ती, तो रॉंगफुल पोझिशनमध्ये आहे आणि असूनसुद्धा तो काय करतो आहे, हाऊस टॅक्स, वॉटर टॅक्स, रेव्हेन्यू हे सगळं तो देतो आहे, हे सगळं तो भरतो आहे. असं असेल तर तुम्ही त्याच्याकडे ते नाही मागू शकणार की, कारण की तो भरतो आहे ना, रॉंगफुल पोझिशनमध्ये असूनसुद्धा तो हे सगळे टॅक्स भरतो आहे. मग ते प्रॉफिटमधून डिडक्शन होणार. किंवा अजून एक उदाहरण देता येईल. समजा मी जर रॉंगफुल पोझिशनमध्ये आहे, आणि मी त्या जागेत काही इम्प्रूव्हमेंट केली, म्हणजे मी एखादी रूम बनवली आणि रूम बनवली म्हणजेच मी काय केलं, इम्प्रूव्हमेंट केली तिथे. म्हणजे मी जी काही इम्प्रूव्हमेंट केलेली आहे त्या इम्प्रूव्हमेंटमुळे मला लाभ होत असेल तर तो मेन प्रॉफिटमध्ये क्लेम करता येणार नाही. तर समजलं आपल्याला मेन प्रॉफिट म्हणजे काय. ऑर्डर 20 रूल 12. ॲज पर ऑर्डर 20 रूल 12 सूट फॉर पोझिशन अँड मेन प्रॉफिट फाईल करता येतो. ऑर्डर 20 रूल 12 हे आपण वाचूया. यामध्ये काय सांगितले बघा, डिग्री फॉर पोझिशन अँड मेन प्रॉफिट. तर प्रिलिमिनरी डिग्री जी काही आहे ती मेन प्रॉफिटमध्ये होते. बऱ्याच वेळेला प्रिलिमिनरी डिग्री म्हणजे काय हे समजत नाही. तर प्रिलिमिनरी डिग्री ही मेन प्रॉफिटमध्ये होते. तर मी अशी आशा करते की तुम्हाला मेन प्रॉफिट समजलेलं आहे. सेक्शन 212 हे तुम्ही बारकाईने वाचा.
तर तुम्हाला मेन प्रॉफिट म्हणजे काय हे समजेल. थँक्यू.